दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी पक्ष उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपाने श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी भाजपाचे दिवाशील सरचिटणीस रोहिदास मुंडे, अंकुश मडवी, नरेश कदम यांनी मुंडन करून मुंब्रादेवी कॉलनी रोडच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप केला आहे। मुंब्रादेवी कॉलनी रोडसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आले आहे। 3 महिने उलटले तरी 10% काम झाले नाही। मागील 5 वर्षे हा रस्ता अक्षरशः गटार झालेला आहे। असे असताना सदर रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे। निधी मंजूर आहे, वर्क ऑर्डर मिळाले आहे, तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। ज्या गटारांची कामे सुरू आहेत त्यात फाउंडेशन टाकले जात नाही। परिणामी पावसाळ्यात गटारे भरण्याचा धोका आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दिवा भाजपच्या वतीने कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, ॲडव्होकेट आदेश भगत, रोहिदास मुंडे, निलेश पाटील, रोशन भगत, अंकुश मडवी, नरेश कदम, सचिन भोईर, गणेश भगत आदींनी मुंब्रादेवी कॉलनी येथे रस्त्याचे ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे तेथे ठाणे महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडन केले। दिव्यातील गणेशनगर भागातील खड्डे अद्याप भरले नसून या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होणार असा सवाल भाजपने केला आहे। दिव्यातील गरीब नागरिकांना वेठीस धरत जाणीवपूर्वक संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोपही रोहिदास मुंडे यांनी केला आहे। आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे ते महापालिका आणि इथले सत्ताधारी नगरसेवक यांच्या विरुद्ध हा श्राद्धाचा आंदोलन केलेला आहे। कारण वारंवार इथे दिव्यावर जो होणारा अन्याय आणि नगरसेवकाचं दुर्लक्ष आणि महापालिकेचं दुर्लक्ष, की इथले रस्ते, पाणी, सांड व्यवस्था ही काहीच नसताना आणि इकडची जनता ही आपली टॅक्स 16 ते 17 कोटी रुपये वर्षाला महापालिकेला महसूल देते, तरीसुद्धा इकडे महापालिका लक्ष देत नाही। याचा निषेध म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आज हे श्राद्धाचा कार्यक्रम केलेला आहे। आणि त्यातल्या त्यात ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर हे दिव्यातले असूनसुद्धा जर ते असे दुर्लक्ष करत असेल तर त्यांचाही निषेध म्हणून हा मुंडन मी केलेला आहे। मे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे कल्याण ग्रामीण नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे। सत्तारूढ शिवसेना त्यांचे सर्व नगरसेवक, उपमहापौर, आमदार, खासदार आणि पालकमंत्रीसुद्धा दिव्यामध्ये अनेक समस्या सोडण्यास अपयशी ठरले आहे। दिव्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा डम्पिंग ग्राउंड, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते या कुठल्याही गोष्टीचा ते न्याय देऊ शकले नाही दिव्यावासियांना। याचा एक निषेध म्हणून अनोख्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इथे एक श्राद्ध घालण्याचं एक आंदोलन केलं आहे। दिव्यातील सर्व मुख्य रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करा अशी मागणी ॲडव्होकेट आदेश भगत यांनी केली आहे। आज जे तुम्ही आंदोलन केलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यानंतर दिव्यात अनेक समस्या आहेत। आज येथे 8 नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आहेत, महापौर शिवसेनेचा आहे, आमदार शिवसेनेचा आहे, खासदार शिवसेनेचा आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे येथील उपमहापौरसुद्धा शिवसेनेचा आहे जो दिव्यातील आहे। आणि असे असताना देखील दिव्याची जी वाताहत झाली आहे ती भयंकर आहे। अनेक समस्या आहेत, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, डम्पिंगचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कुठेतरी सुटताना दिसत नाही आहेत। आणि त्यामुळेच इथल्या या मुरदाड प्रशासनाचा आणि इथल्या भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींचा एक निषेध म्हणून आम्ही आज हे श्राद्ध आंदोलन इथे घातलेलं आहे। खरं तर श्राद्ध हे मेलेल्या माणसाचं घातलं जातं, परंतु आमच्या अर्थी या दिवावासियांच्या अर्थी इथलं प्रशासन आणि इथले लोकप्रतिनिधी हे मेल्यागतच आहेत आणि त्याचा सर्वांचा निषेध म्हणून आम्ही आज हे श्राद्ध आंदोलन ह्या दिवा विभागात घातलेलं आहे। शौचालय घोटाळा, नाना-नानी पार्क घोटाळा, पाणी घोटाळा यासारख्या अनेक विषयांवर सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करत भाजपने हे आंदोलन केले आहे। एकंदरीत दिवा भाजप आता विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांच्या कामावर पहारेकरी म्हणून भूमिका बजावणार असल्याचे पाहावयास मिळत आहे। आपले शहर ब्युरो, दिवा।